नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. काही वेळा माहितीच्या नेत्यांमध्ये विसंवाद. प्रवक्त्यांनी बोलण्याआधी आपल्या नेत्यांना विचारा. नेत्यांनी हो बोलल्यानंतर बोलण्याची खुमखुमी पूर्ण करा. देवेंद्र फडणवीसांच्या प्रवक्त्यांना काल पिचक्या. महाविकास आघाडी 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली. विरोधक खोटं बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो. मात्र विधानसभेमध्ये माहितीच्या 200 जागा निवडून येतील. माहितीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास. माहितीबद्दल बोलणं टाळा. आपल्यामध्ये वाद होता कामा नयेत. पदाधिकाऱ्यांना अजित पवारांची तंबी. हलक्या कानाचं राहू नका. अजितदादांचं माहितीमधल्या नेत्यांना आवाहन. संविधान बदल, समान नागरिक कायदा याबाबत गैरसमज पसरवले गेले. नकारात्मक भावना याबाबत पसरवली गेली. विरोधक यात यशस्वी झाले. याची किंमत आपल्याला मोजावी लागली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेनंतर विरोधक घाबरलेत. लाडकी बहीण योजना यशस्वी होऊ नये हा विरोधकांचा प्रयत्न. अजित पवारांची टीका. मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा. मराठ्यांचं आरक्षण भुजबळांची मुख्यदारी नाही. असं केलंच तर एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही. हिंगोलीमध्ये बोलताना मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं. रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार. मनोज जरांगेंचा आरोप. मराठ्यांची जातीमुळे नोकरीमध्ये बढती होत नाही. आरक्षणामुळे नोकरी लागत नाही. त्यामुळे 13 तारखेच्या आत आरक्षण द्या, नाहीतर त्यानंतर झालेला निर्णय तुम्हाला झेपायचा नाही. जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. मनोज जरांगेंची भेट लपून घेतली नव्हती. भेटीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगणार. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. ओबीसी आणि मराठा वाद महाराष्ट्राच्या हिताचा नाही असंही विधान. सोमवारी सर्वपक्षीय बैठक, पण अजून निमंत्रण नाही. गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारनं मध्यम मार्ग काढावा. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. रॅली काढून मनोज जरांगे सरकारवर दबाव आणत आहे, तर रॅली काढून भांडवलशाही, झुंडशाहीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे आरक्षण देण्याचा प्रयत्न. ओबीसी नेते मंगेश ससाणेंचं वक्तव्य. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाल्याचं नवल वाटत नाही. नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचं सरदार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकरांना क्लीन चिट. आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर. आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी. वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले. संजय राऊतांचा इशारा. खोटे गुन्हे दाखल केल्याचं भाजपनं मान्य करावं. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुखावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राऊत आक्रमक. एखाद्याची चौकशी केली म्हणजे तो आरोपी नसतो. वायकरांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. चौकशीनंतर कोण दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे असंही वक्तव्य. माझ्यावरील आरोप चुकीचे. सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू असतानाच मला क्लीन चिट. रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया. भाजप वॉशिंगमध्ये कमळछाप पावडर. जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल. रवींद्र वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवर विजय वडेट्टीवारांची टीका. अधिवेशन संपल्यानंतर विजय वडेट्टीवारही कमळाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघतील. प्रसाद लाड यांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. वायकरांवर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता क्लीन चिट प्रकरणी किरीट सोमय्यांनी बोलणं टाळलं. प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. प्रतिक्रिया देणार नाही अशी प्रतिक्रिया. किरीट सोमय्या हा 1 नंबरचा फडतूस माणूस. संजय राऊतांची टीका. रवींद्र वायकरांवर आता सोमय्यांनी बोलावं असं आव्हान. खिचडी घोटाळ्यावर संजय राऊत बोलणार का? किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना प्रतिआव्हान. घोटाळ्याचे पैसे राऊत कुटुंबाच्या खात्यामध्ये गेल्याचा आरोप. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले. क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती. विजय वडेट्टीवारांची टीका. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे द्यायला हवे होते. क्रिकेटरचा आदर, मात्र राज्याच्या तिजोरीमधून एवढा निधी देण्याची गरज नव्हती. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. एमसीए अध्यक्षपदाची निवडणूक अजिंक्य नाईक लढवणार. नाईक सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव. नाना पटोलेही अध्यक्षपदासाठी इच्छुक. नितेश राणे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यावर करूळ घाटाची पाहणी केल्यानंतर संतापले. निकृष्ट काम करून महामार्ग सुरू केल्यास वाहतूक रोखणार. राणेंचा इशारा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची मुंबई महापालिकेच्या एवॉर्ड ऑफिसला अचानक भेट. नागरिकांचे प्रश्न वेळीच सोडवा. नार्वेकरांची अधिकाऱ्यांना तंबी. विजय वडेट्टीवारांसोबत एकाच मंचावर येण्याचं प्रतिभा धानोरकरांनी टाळलं. चंद्रपूर गडचिरोलीच्या खासदारांच्या सत्कार सोहळ्याला प्रतिभा धानोरकर गैरहजर. बुलडाणा जिल्ह्यामधल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा. तर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना. रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही राजू शिंदे ठाकरे गटामध्ये जाण्यावर ठाम.
राजू शिंदेंच्या प्रवेशाचे बॅनर झळकले. छत्रपती संभाजीनगरमध्ये लागले बॅनर. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का वगैरे काही नाही. तिकिटासाठी काही जण इकडे तिकडे जातात. राजू शिंदे ठाकरे गटामध्ये जाण्याच्या भूमिकेवर शेलारांची प्रतिक्रिया. पालखी सोहळ्याचा मार्ग फडणवीस नक्की पूर्ण करतील. भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचं वक्तव्य. बारामतीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये पवार कुटुंबियांच्या बॅनरवर एकत्रित फोटो. शरद पवार, अजितदादा, सुरेंद्र पवारांचा एकाच बॅनरवर फोटो. राजकारणाच्या पंढरीमध्ये वारकऱ्यांच्या स्वागताचा बॅनरवर उल्लेख. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान. मंदिरातील 11 पुजाऱ्यांना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन सुरू करणार. भाविकांच्या सोयीसाठी 25% मनुष्यबळ वाढवणार. पुणे विभागीय आयुक्तांची माहिती. दिंडीमध्ये आतापर्यंत 1,90,000 वारकऱ्यांवर आरोग्य उपचार. वारकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा. हजारो वारकऱ्यांना घेऊन आमदार मंगेश चव्हाण पंढरीच्या दिशेने रवाना. मंगेश चव्हाणांकडून वारकऱ्यांसाठी 2 विशेष रेल्वेची व्यवस्था. 4,000हून अधिक भाविकांना घेऊन पहिली विशेष रेल्वे पंढरपूरच्या दिशेने रवाना. मंदिर पाडकामाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील आक्रमक. फोनवरून समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद. सौर ऊर्जा योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद. आतापर्यंत 1 कोटीहून अधिक अर्ज. मात्र पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्ये केवळ 16,000 रूफटॉप सोलर यंत्रणा कार्यान्वित. साताऱ्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट. मुंबईच्या अनेक भागामध्ये रात्रभर रिमझिम पाऊस. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. अहमदनगरच्या भंडारदरा परिसरामध्ये पावसाचा जोर कायम. सततच्या पावसामुळे परिसरातील धबधबे प्रवाहित. धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. तळ कोकणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दशावतार सादर करतानाचा व्हिडिओ सादर. हातामध्ये फावडं घेऊन दशावतारी राजाची झलक मारणारा बळीराजा सर्वांचंच लक्ष वेधतोय. भारतीय क्रिकेट संघाच्या विजय मिरवणुकीदरम्यान बंदोबस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान. पोलीस आयुक्त विवेक फडसाळकर यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सन्मान. मध्य रेल्वेवर आज दुपारी ब्लॉक. दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे मार्गावर ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही. धारावीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. ठाकरे गटाच्या नगरसेवकावर पोलिसांनी हात उचलल्याचा आरोप. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा धारावी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. एमएमआरडीएचा धारावी अधिसूचित क्षेत्रामधील 2000 चौरस मीटर जागा धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय. प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी. कुलाबा वांद्रे शिप्स मेट्रो 3 मार्गिकेचा खर्च 37,276 कोटींवर. खर्च वाढल्यानं जायकाकडून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन 4,757 कोटींचं कर्ज घेणार. कुलाबा ते शिप्स मेट्रो 3 प्रकल्पातील स्थानकांच्या बांधकामासाठी तोडलेल्या 2,600 झाडांपैकी अवघ्या 584 झाडांचंच पुनर्रोपण. एमएमआरसीएलची उच्च न्यायालयाच्या विशेष द्विसदस्यीय समितीला माहिती. केईएम रुग्णालयामधील रुग्ण अहवालांच्या आवरणाचा वापर करून कागदी प्लेट बनवण्याचे प्रकरणाचा तपास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्तांच्या 1 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना. नवी मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट. मोरबे धरण क्षेत्रामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा. मोरबे धरण अद्यापही 70% कोरडं. मालमत्ता कर न भरणाऱ्या आस्थापनांवर जप्ती आणण्याचा उल्हासनगर महापालिकेचा निर्णय. जप्त केलेल्या मालमत्ता लिलावामध्ये विकण्याचा पालिकेचा निर्णय. उल्हासनगरमधील रमाई उद्यानाची संरक्षण भिंत कोसळली. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 1च्या हर्षवर्धन नगरमध्ये घडली घटना. भिंत कोसळून घरांचं नुकसान. ठाण्यात बाईक अँब्युलन्स बेवारसांसाठी जीवनदायिनी. 3 महिन्यामध्ये 100हून अधिक रुग्णांना उपचार. तर अनेक बेपत्ता रुग्णांच्या घरचा लावला पत्ता. भिवंडीच्या चिंचवली खालिंग भागामध्ये रस्त्याला तळ्याचं स्वरूप. विद्यार्थी आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त. दुधाला किमान 40 रुपये हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी शुभम आमरेचं आमरण उपोषण सुरू. उपोषणाच्या 6व्या दिवशी प्रकृती खालावली. अहमदनगरच्या अकोले तालुक्यामधल्या गडोरे गावात उपोषण सुरू. दुधाला 40 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं पुण्याच्या मंचरमध्ये रास्ता रोको आंदोलन. ठाकरे गटाची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. धाराशिवच्या परंड्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या प्रमाणपत्राचं वाटप. 210 लाभार्थ्यांना फायदा होणार.
जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पावसामुळे गळती. काही दिवसांआधीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली होती रंगरंगोटी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित. गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं इनकमिंग सुरू. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता. अजित पवार गटाचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. नंदुरबारच्या तळोदा शहर आणि परिसरामध्ये जलजीवन मिशनच्या कामामुळे नागरिक हैराण. संथ गतीनं काम सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचे दर 100च्या पार. गृहिणींचं बजेट कोलमडलं. टोमॅटोचेही दर 100 पार. शासनाच्या 1 रुपयामध्ये पीक विम्याच्या योजनेतून मिरचीला वगळलं. नंदुरबार जिल्ह्यामधल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार. नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून विनामूल्य ऑफलाईन फॉर्म भरण्याची सुविधा. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनेचं 9 दिवसांपासून आंदोलन सुरू. शासनाने वेळेमध्ये लक्ष दिलं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. जळगावच्या अमळनेरमधील अंबरशी टेकडीवर 2 मिनिटांमध्ये 2222 वृक्षांची लागवड. 1 रोप आईच्या नावे. अमळनेरच्या नागरिकांचा स्तुत्य उपक्रम. जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा. विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक. खासदार शोभा बच्छाव यांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतदारसंघातील प्रश्नांबाबत आढावा बैठक संपन्न. मतदारसंघातील कामांना गती देण्याच्या यंत्रणेच्या सूचना. वाशिममध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत जनजागृती. योजनेसाठी कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊ नयेत. लाऊडस्पीकरवरून माहिती. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी संघटनेच्या आंदोलनाला पालकमंत्र्यांची भेट. पालकमंत्री अनिल पाटलांनी आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या. आंदोलन मागे घेण्याची केली विनंती. जळगावच्या चाळीसगावमध्ये बस स्थानकासमोरील खड्डा बुजवण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून भीक मागो आंदोलन. खड्ड्यांचा प्रश्न मग कायमस्वरूपी मार्गी लावावा यासाठी हातामध्ये फलक घेऊन प्रशासनाचा निषेध. परभणीच्या पूर्णा येथे पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. मनसेकडून नगरपालिकेसमोर धरणं आंदोलन. पाण्याचा प्रश्न बिकट असल्यानं कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मनसेची मागणी. जळगावच्या चाळीसगावमधील तितूर नदी पुन्हा फेसाळली. प्रदूषण वाढल्यानं नदी पात्राला नाल्याचं सुरू. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेमधील 45 पदांच्या लेखी परीक्षेसाठी 450 विद्यार्थ्यांची निवड. आज उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार. नंदुरबारच्या शहाद्यामधल्या तराळी जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकलं टाळं. 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक असल्यानं पालकांचा रोष अनावर. वारंवार तक्रार करूनही शिक्षण विभागाचं दुर्लक्ष. नीट गैरव्यवहार प्रकरणी लातूरच्या न्यायालयामध्ये सुनावणी. आरोपी संजय जाधवला 2 दिवसांची सीबीआय कोठडी तर जलील पठाणला न्यायालयीन कोठडी. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव. 116 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 102 धावांवर ऑल आऊट. टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची निराशाजनक कामगिरी. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार. 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन. 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार. निर्मला सीतारामन सलग 7व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प. विरोधकांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी तर एनडीएच्या चंद्रबाबू नायडूंकडून स्किल सेन्ससचा पर्याय. जातनिहाय जनगणनेपेक्षा लोकांच्या कौशल्याची तपासणी करण्याची नायडूंची संकल्पना. 102व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त गुजरातमध्ये सहकार से समृद्धी संमेलनाचं आयोजन. सहकार क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा स्तंभ बनवण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत. सहकार मंत्री अमित शहांची माहिती. अयोध्येप्रमाणे गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणार. गुजरात दौऱ्यामध्ये राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. भाजपकडून 24 राज्यांमध्ये नवे प्रभारी. विनोद तावडेंवर बिहारची जबाबदारी तर जावडेकर केरळचे प्रभारी. आप नेत्या स्वाती मालिवाल हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी विभव कुमार यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ. दिल्लीमधील 30 हजारी न्यायालयानं 16 जुलैपर्यंत कोठडी वाढवली. विभव कुमार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेमध्ये असलेले मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 15 जुलैपर्यंत वाढ. सिसोदिया यांना आज राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दिलासा कायम. वैद्यकीय जामीन मुदत 3 आठवड्यांसाठी वाढवली. टाटा कॅन्सर रुग्णालय अहवालावर कोर्टानं दिला निर्णय. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित. अमरनाथ गुफेकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद. 24 तासामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. उत्तराखंडमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे रस्त्यावर मलबा कोसळला.
चमोली जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद. इराणच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल. सुधारणावादी नेते मसूद पेझेन्शियान राष्ट्रपतीपदी. इराण अमेरिकेमधील संघर्ष निवळण्याची शक्यता. केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाची 4थी घटना. 14 वर्षाच्या मुलाला लागण. 3 मुलांचा मृत्यू. नाकातून शरीरामध्ये प्रवेश करत असल्याची माहिती.